पाऊस पडण्यासाठी जे महत्त्वाचे घटक आहेत, घटक म्हणण्यापेक्षा आपण तर त्यांना देवच मानतो, अशा या पंचमहाभूतांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पंचमहाभूते ही 5 प्रकारची आहेत. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतामुळेच या पृथ्वीवर सर्व सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. एक जरी पंचतत्व कमी झाले तरी पृथ्वीवर एकही सजीव अस्तित्वात राहणार नाही. आपले शरीर सुद्धा या पंचतत्वांनीच बनलेले असून जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण सुद्धा या पंचतत्वातच विलीन होतो. सर्वांना या पंचतत्वाबद्दल माहिती आहे, परंतु आपण थोडक्यात या सर्वांची माहिती घेऊयात. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पंचमहाभूत म्हणजे अग्नी. यांना पंचमहाभूते का म्हणले असावे याचे थोडक्यात वर्णन मी येथे करणार आहे. कारण जेव्हा या पंचमहाभूतांचा प्रलय होतो तेव्हा कुणीही यांच्या तडाख्यातून वाचू शकत नाही. जसे एखाद्या जंगलाला जर आग लागली तर ती इतक्या वेगात आणि इतकी मोठ्या प्रमाणात पसरते की तिला आवरणे कोणालाही शक्य नाही. ते फार कठीण काम असते. आपल्याला माहीतच आहे की अमेरिकेत जंगलाला आग लागून कितीतरी दिवस झाले तरी ती आग विझत नव्हती. शेवटी अमोनियम फॉस्फेट या केमिकलचा वापर करून ती आग आटोक्यात आणली. त्यासाठी कित्येक हेलिकॉप्टर व विमानाचा वापर करण्यात आला. सजीवांची उत्पत्ती होण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा आपल्याला नियमितपणे न विसरता युगानुयुगे सूर्यदेव आपल्याला देत असतो. या पंचमहाभूतांचे इतके उपकार आपल्यावर आहेत की काहीही केले तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. आपल्या शरीराला सूर्याची उष्णता तर खूपच महत्त्वाची आहे. जर आपण सूर्यप्रकाशात फिरलो नाही तर आपल्याला व्हिटॅमिन डी मिळणार नाही. व्हिटॅमिन डी हे हाडांच्या वाढीसाठी खूपच महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. त्वचेवर जेव्हा सूर्यकिरणे पडतात तेव्हा सूर्यांच्या किरणामुळे शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस त्वचेद्वारे शोषले जाते. जे लोक सूर्यप्रकाशात फिरत नाहीत त्यांची हाडे ठिसूळ होतात. जर लहान मुलाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर त्याच्या हाडांची म्हणजेच हातापायांची नीट वाढ होत नाही व त्या आजाराला मूळदूस असे म्हणतात. मूळदूस या आजारात नुसते पोट वाढते व हातापायांच्या काड्या होतात, कारण त्या बाळाला सूर्यप्रकाश मिळालेला नसतो. तसेच मोठाल्या व्यक्तींमध्ये ऑस्टिओमलेशिया हा आजार होतो, कारण हा आजार सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे हाडे मऊ होतात व त्यामुळे सर्व शरीरामध्ये विकनेस तयार होतो. मूळदूस या आजारामध्ये लहान मुलांमध्ये जर वेळेवर जर उपचार केले नाहीत, म्हणजे त्यांना वेळेवर जर कोवळ्या उन्हात जर बसवले नाही तर त्यांच्या एकूणच बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. या आजाराला इंग्लिशमध्ये रिकेट्स असे म्हणतात. त्यामुळे एकंदरीतच आपल्याला सूर्यप्रकाशाचे महत्त्व कळाले असेल. प्राणी, पक्षी, झाडे यांचा विचार केला तर सर्वांना सूर्याच्या उष्णतेची अत्यंत आवश्यकता असते. झाडे आपले अन्न सूर्याच्या उष्णतेपासून बनवतात. त्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असे म्हटले जाते. झाडाच्या पानात जे हरितद्रव्य असते त्याला क्लोरोफिल असे म्हणतात. ते सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश शोषून घेते व फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे सूर्याच्या उष्णतेचे म्हणजेच लाईट एनर्जीचे केमिकल एनर्जीमध्ये
रूपांतर करून त्याद्वारे झाडे आपले अन्न तयार करतात. झाडांना सुद्धा जीवित राहण्यासाठी, एकंदरीतच सर्व पृथ्वीतलावरील सजीवांना जीवित राहण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची अत्यंत आवश्यकता. वातावरणाचा जर विचार केला तर जे हानिकारक विषाणू, व्हायरस व जीवाणू, बॅक्टेरिया आहेत, त्या या उष्णतेमुळे फार काळ वातावरणात जगू शकत नाही. त्यामुळे सूर्याची उष्णता हे नॅचरल डिसइन्फेक्टंट आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण हे सर्व जीवाणू, विषाणू, बॅक्टेरिया मारल्यामुळे लोकांना आजार होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. खूपच मायक्रोस्कोपिक विचार केला तर कल्पना करा, एक दिवस जरी सूर्य उगवला नाही तर या पृथ्वी तलावरील सर्व सजीवांचे काय होईल? उत्तर आहे अस्तित्वच संपून जाईल. पंचमहाभूते ही सर्व सजीवांना देणगी मिळाली आहे. एकही पंचमहाभूत श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्वच अगदी इक्वल आहेत. तरी पण त्यातल्या त्यात आपण अग्नी या पंचमहाभूताला सर्वाधिक वरचे स्थान म्हणजे श्रेष्ठ स्थान दिलेले आहे. या ग्रहाला चराचर सृष्टीचा राजा म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कारण सूर्याच्या उष्णतेमुळेच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीनही ऋतू तयार होतात. त्याचे आपण क्रमाक्रमाने वर्णन करणार आहोत. सूर्याची उष्णता, त्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम, पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे, सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर वाहणारे वारे, समुद्र व समुद्रातील पाणी या सर्वांचा परिणाम म्हणून पाऊस पडतो. आणि हे पाऊस पडण्यामागे आकाश तत्व, ज्यामध्ये पाऊस पडण्याची सर्व प्रक्रिया पार पडते, ते पाचवे पंचमहाभूत आकाश आहे. आकाश तत्व हे अनंत आहे. कोणालाही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. इन्फिनिटी आहे, अमर्याद आहे, कुठलीच मर्यादा नाही. आणि या सर्व पंचमहाभूतामुळेच पृथ्वीवर ऋतू तयार होतात. आणि या ऋतूमुळे सर्व सृष्टी सजीव झालेली आहे. पाऊस पडला तर संपूर्ण पृथ्वी हिरवीगार होते. तसेच सूर्य अति दक्षिणेला गेला म्हणजे सूर्य लहान झाला तर दिवस कमी तासाचा होतो व रात्र मोठी होते. आणि ह्या वेळेस हिवाळा हा ऋतू तयार होतो. अशा रीतीने या पंचमहाभूतामुळे पृथ्वीवर ऋतू तयार होऊन सर्व सजीव सृष्टीला एक वरदानच मिळालेले आहे. आपण सध्या तरी महाराष्ट्राचे हवामान या विषयावर मी तुम्हाला दररोज तरी नाही, परंतु जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा हवामानाचा अंदाज देत राहील. तसे पाहिले तर आपण सर्वांनाच भारताचे एकंदरीत हवामान व पाऊस आणि वेगवेगळे ऋतू याबद्दलची माहिती फार कमी प्रमाणात लोक देतात. आपण या चॅनलद्वारे अगदी मायक्रोस्कोपिक माहिती हवामानाची आपणापर्यंत मी देणार आहे. तरी आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्यामुळे